तर सकाळी उठल्याबरोबरच मी सगळं होल डेचा प्लॅन सेट करून ठेवला होता, की मला आज हे करायचं आहे, ते करायचं आहे. पटकन असं हेअर वॉश केलं आणि मी फक्त व्लॉगच नाही करत, तर रील पण बनवत असते. कारण मला ते सगळं करायला खूप जास्त आवडते. माझी स्पेशल अशी आयडी आहे, त्यावर मी रील वगैरे अपलोड करत असते. आता उद्या संडे आहे, त्यामुळे मला काही इतका वेळ मिळणार नव्हता, म्हणून आज हेअर वॉश वगैरे केला. थोडा रील पण काढून घेतला मी आणि आता रीलच काढल्याने काही होणार नव्हतं. घरातली बरीच अशी छोटी-मोठी कामं असतात, तिची पेंडिंग राहतात. आपण असं काही केलं तर. मग सकाळला भाजीपाला आणून ठेवलेला होता, तो पटकन इथे काढायला घेतला आणि इतका फ्रेश भाजीचं होतं, काही बोलायचं काम नाही. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हे भेंडी इतकी फ्रेश होती, असं वाटत होतं आत्ताच याची पटकन अशी भाजी करून टाकावं. पण आमच्या इकडे असं आहे की पालक असली का दुसरी कोणतीही भाजी बनत नाही. मग काय पटकन असा टप आणला फ्रीजमधून. म्हटलं आता जर ह्या भाज्या ठेवल्या नाही तर पटकन खराब होऊन जाणार. आणि असल्या त्या सगळ्या भाज्या वगैरे काढून घेतल्या, पटापट जशा होत्या तशा तरी भरून ठेवल्या मी, जेणेकरून फ्रीजमध्ये राहील तर खराब नाही होणार. नंतर मग जेव्हा वेळ मिळाला तेव्हा तोडायला बरं होते. आता पालक वगैरे साईडला काढून ठेवली, कारण संध्याकाळला पालकची भाजी बनवायची होती. आणि सगळं पॉलिथिनमधलं सामान बाहेर काढून ठेवलं होतं. एक गाजर, असं टमाटर वगैरे एक सेपरेट सगळं त्याच्यात होतं. तर सगळं एका ठिकाणी करून ठेवलं, जेणेकरून मला भाजी करायच्या वेळेस पटकन एका ठिकाणी मिळालं पाहिजे. आणि अगोदर आता उद्या संडे आहे, तर त्याची प्रिपरेशन आजच सॅटर्डेला करून ठेवावं लागते. कारण वेळेवर जर ठरवलं तर मग काहीच बनवता येत नाही. आता विराचं म्हणणं होतं की मला इडली पाहिजे मम्मा म्हणून, पण माझ्या मतानुसार मी करणार होते आज, कारण बरेच दिवसापासून मी ढोकळा खाल्ला नव्हता. तर असा आजचा दिवस होता. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.